आता बघूया टॉप 9 जिल्ह्यांच्या बातम्या। राज्यात भीषण पाणी टंचाई, 5664 वाड्या वस्त्यांमध्ये 3000हून जास्त टँकरनं पाणी पुरवठा। राज्यातल्या धरणांमध्ये 33.38% पाणीसाठा शिल्लक। नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट, तीव्र पाणी टंचाईमुळे अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ, पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाकडून मंजुरी। वाशिमच्या रिसोडमधील वाकद, पुरा, मांडवा, भर जहांगीर या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। काही गावातील जलमिशन योजनेचं काम ठप्प झाल्याने गावकऱ्यांना फटका, हंडावर पाण्यासाठी 2 किलोमीटरपर्यंतची पायपीट। वाशिमच्या रिसोडमधील जलप्रकल्पांनी तळ गाठला, भीषण पाणी टंचाईची शक्यता। यावर्षी सरासरीपेक्षा 24% कमी पाऊस पडल्यानं शेतीला फटका। पालघरमधील मोखाडा तालुक्याला पाणी टंचाईच्या झळा, टंचाईग्रस्त गावांची संख्या पोहोचली 55वर। पाण्याचा स्रोत नसल्याने नळ योजनाही बंद पडल्या। सध्या 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा। पावसाच्या खंडामुळे तुरीचं पीक घटलं, आवक कमी असल्याने तुरीला विक्रमी दर। परभणीत तुरीला 11,500 रुपये क्विंटल विक्रमी दर। डाळींचे भाव पुन्हा कडाडले, तुरडाळ 15 तर मुगडाळ 10 रुपयांनी महाग, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। ऊसापासून इथेनॉलवर निर्बंध घातल्याने 3000 कोटींचा फटका, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साखर टंचाईचं संकट। नांदेडमध्ये उन्हाळी पेरूच्या लागवडीतून शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न, उन्हाळी पेरूला बाजारात चांगली मागणी।